विद्यार्थी ज्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला नाही आहे ते सर्व विद्यार्थी सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा संस्थेमार्फत हार्दिक स्वागत करतो. कामासाठी आमचे बरेचसे अधिकारी वर्गसुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत, सहकारी वर्गसुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि इतर इन्स्ट्रक्टर वगैरेसुद्धा इथे उपस्थित झाले आहेत. त्या सर्वांचं मी संस्थेमार्फत हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या स्पीच कॉम्पिटिशनला सुरुवात करतो. या स्पीच कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला कुठच्या थीम म्हणजे आपली हीच आहे की आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा सुवर्ण अमृत महोत्सव. हा जो विषय दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 4 विषय वेगवेगळे दिलेले आहेत, जे इथे 5 विषय लिहिलेले आहेत. इथे आपल्यालासुद्धा काल आम्ही प्रत्यक्षरित्या वर्गामध्ये सांगितलेलं आहे. त्या विषयांवर आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आणि या कॉम्पिटिशनला आपण आता जोरदारपणे पुन्हा एकदा सुरुवात करतो आहे. मी सुरुवातीला पहिला स्पर्धक येथे बोलवतो आहे. Hello everyone, I welcome you all to this wonderful afternoon of Azadi Ka Amrut Mahotsav. Myself Sakshi Are and I am from CSA, Computer Software Application. Today I am going to tell you about my favorite freedom fighter. Before that, I would love to thank to the chief who gave me this opportunity, this platinumistic opportunity to speak in front of you all. So let's begin. My favorite freedom fighter is Rani Lakshmibai. Rani Lakshmibai was born in the year 1928 on 19th November. She was the freedom fighter at that moment. Her full name was Manakarnika Tambe and her nickname was Manu. In 1942, she got married with the king of Jhansi. His name was Raja Gangadhar Rao Nevalkar. This marriage did not last so longer because Raja died due to illness in 1953. After that, this all moment changes her life foreverly. When in 1958, Sir Hugh Rose demanded complete surrender of Jhansi, then Rani Lakshmibai decided to go to the war with everything she had. She prepared her own forces and gave a tough fight to the British, carrying her own infant on the back to the battlefield, slaying anyone coming on her way with the 2 swords. 2 lines for the legendary personality from me. इस समाधि में छिपी हुई है एक राख की डेरी, इस समाधि में छिपी हुई है एक राख की डेरी, जलकर जिसने स्वातंत्र की दिव्य आरती फेरी. She died in the year 1958 on 18th June, but she's still living in our hearts. Thank you so much everyone for listening me peacefully, and I'm glad to be a part of National Skill Training Institute, Mumbai. Thank you so much. Have an auspicious day. थँक्यू साक्षी. साक्षीने आपल्याला सुंदररित्या झाशीच्या राणीचं जे वर्णन केलं. ॲक्च्युली हे जे असे अनसंग हिरो आहेत, म्हणजे त्यांच्याबद्दल ना आपल्याला माहीत असतं, परंतु त्यांची मूळ नावं माहीत नसतात, त्यांचं काही कार्य माहीत नसतं. पण आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला या अशा स्वातंत्र्य सैनिकांवर, जवानांवर आपल्याला प्रकाशझोत टाकायचा आहे आणि आज जो तुम्ही टाकताय खरोखर कौतुकास्पद साक्षी. आणि आपल्याला पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आजच्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये फक्त 3 मिनटं आपल्याला बोलायचं आहे. 3 मिनटाच्या वर असेल तर तुमचं भाषण आम्ही इथे कट करणार आहोत, तर त्याची तुम्ही काळजी घ्या की आपलं जे वक्तृत्व आहे ते 3 मिनटामध्ये आपलं पूर्ण होईल, याची काळजी घ्या. पुढचा स्पर्धक आहे मंगेश देवरे. आदरणीय माननीय श्री रिजनल डायरेक्टर साहेब, माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकगण व इथं उपस्थित माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश देवरे टर्नरमध्ये प्रशिक्षण घेतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमचं या ठिकाणी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण 75व्या आझादी अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. या निमित्ताने मला तुम्ही संधी दिली काही बोलण्याची, त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो.
वाऱ्यामुळे नाही तर भारतीय वीर पुरुषांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा. 1857 साली सुरू झालेला स्वातंत्र्य लढा हा कमीत कमी 100 वर्ष सुरू होता. त्यात काहींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, काहींनी आपले घरदार पार नेस्तनाबूत होईपर्यंत स्वतःचं रक्ताचं पाणी केलं. त्यात काही कवळ्या वयाचे तरुण मुलं देखील होते. त्यातलेच तरुण मुलांमधलेच एक नाव असं की जे आपण कोणी जास्त ओळखत नाही, ते म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे एक स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत काम करणारे एक क्रांतिकारक होते. सशस्त्र क्रांतिकारक म्हणून संबोधले गेले. सावरकर बंधूंच्या पुढाकाराने अभिनव भारत हे संघटना ज्यावेळेस स्थापना झाली त्यात हे सदस्य होते. यांनी स्वतःच्या 19व्या वर्षी फाशी भोगली. ही फाशी भोगली कशी तर यांनी ज्यावेळेस नाशिकमध्ये सावरकर बंधूंच्या उपद्व्यापामुळे जेव्हा राजद्रोहाचे वातावरण निर्माण झाले, त्या वातावरणामध्ये भरपूर लोकांची आहुती गेली, अत्याचार झाले, भरपूर लोकांचे घरदार नेस्तनाबूत करण्यात आले. त्यावेळेस या सर्वांनी मिळून एक योजना आखली की IAS जॅक्सन कलेक्टर येणार आहेत तर यांना आपण ठार मारू. यांनी बऱ्याचशा लोकांना भरपूर त्रास दिला आहे. म्हणजे शिल्लक गोष्टींमध्ये ज्यावेळेस वंदे मातरम बोललं जायचं तेव्हा पण त्या वंदे मातरम बोलण्यावर पण गुन्हा दाखल केला. अत्यंत अवघड अशा शिक्षा दिल्या, असामान्य शिक्षा दिल्या. तर कान्हेरे त्यांना ठार करण्याचं त्यांचं एक मोठं योगदान होतं. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांभाळून त्यांनी तिथे जाऊन फाशी पण भोगली, पण त्यांनी IAS अधिकाऱ्याला ठार मारण्यास पुढाकाराने येऊन त्यांनी ठार केले. आणि असं आपल्याला कान्हेरेंनी आपल्याला खूप काही गोष्टी दिल्यात, त्यासाठी आपण त्यांना आदरांजली वाहतो. असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सुंदर मंगेश, खूप छान. एका वेगळ्या हुतात्म्या सैनिकांचं अनंत कान्हेरे यांच्याबद्दल तू सांगितलं. म्हणजे खरोखरच त्यावेळी म्हणजे जी परिस्थिती होती त्यामध्ये अनंत कान्हेरेंनी जो भाग घेतला होता आपल्या स्वातंत्र्यामध्ये तो खरोखरच मोलाचा होता. म्हणजे खारीचा वाटा म्हणतात तसा, परंतु खारीचा म्हणताना खरोखर सिंहासारखा त्यांनी अगदी शक्ती प्रदर्शन केलं होतं. धन्यवाद. त्यानंतर आपला पुढचा स्पर्धक आहे सागर वैष्णव. नमस्कार. आदरणीय रिजनल डायरेक्टर साहेब NSTI मुंबई, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षक वृंद व प्रशिक्षणार्थी, मी सागर अशोक वैष्णव टर्नर ट्रेडमध्ये शिक्षण घेत असून आज आपण आपल्या भारताच्या 75व्या आझादी अमृत महोत्सवाचा दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज माझा विषय थोडा वेगळा आहे, सेल्फ एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटी इन युअर ट्रेड. आज आपण आपल्या आजूबाजूला सगळीकडे बघतच असतो की भरपूर जणांनी छोटे मोठे उद्योग सुरू करून आपला उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून बघता आपण आपलं स्किल जे आपण एक कौशल्य विकासपूर्ण शिक्षण घेत आहोत, तर त्या गोष्टीचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून आपण सुद्धा एक छोटासा उद्योग चालू करावा अशी माझी इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून बघता आता माझा ट्रेड टर्नर आहे, तर टर्नर ट्रेडमधून मी काय काय करू शकतो, त्या टर्नर ट्रेडमधून माझं स्वतःचं कौशल्य हे मी लोकांसमोर कसं आणू शकतो ते दाखवण्यासाठी आज आपण छोट्याचं जे एंटरप्रेनरशिप नावाची, जी उद्योजकता नावाची ही गोष्ट आहे ती अंमलात आणली पाहिजे. त्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. त्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी खूप वेगवेगळे घटक आहेत. आर्थिक विकास झाला, सामाजिक विकास बघायला हवा, रोजगार संधी निर्माण उपलब्ध होते, इम्पोर्ट एक्सपोर्टची माहिती घ्यावी लागते, अशा भरपूर काहीतरी गोष्टी आपण बघतो. त्याच्यातलं छोटं उदाहरण जरी म्हटलं, आपण आपल्या संस्थेच्या गेटच्या बाहेर जरी गेलो तरी आपण चहा प्यायला ज्या समोरच्या मल्हारी चहावर थांबतो, तीच गोष्ट जरी आपण ध्यानात धरली की त्यांनी चहा सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला, कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणल्या, त्या गोष्टींचा अभ्यास करून जरी आपण विचार केला की नाही अरे मला बी काहीतरी उद्योग करायचा आहे, मला बी काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, त्यासाठी आज आपण बघतोच की सरकारने खूप साऱ्या अशा स्वयंरोजगार योजनांचा अवलंब केलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. त्या गोष्टींचा उपयोग करून आपण एक स्वतः उद्योजक म्हणून कार्यभार करू शकतो. धन्यवाद सर. जय हिंद. And my dear friends,
अभी मैं आपके सामने सर ने जैसा बोला कि कुछ अपने जो हीरोज़ हैं उनके ऊपर कुछ बोलूँ, लेकिन मैं बोलने वाला नहीं, मैं शायरी करने वाला हूँ। मतलब शायरी थोड़ी बात आपको जो मैंने लिख के आया है, वो आपको मैं सुनाता हूँ। वतन पर जिसका खून न खोले, वतन पर जिसका खून न खोले, वो खून नहीं पानी है। और जो वतन के काम ना आए, वो बेकार जिंदगानी है। दूसरा सुनिए, अब दूसरा सुनिए। तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो, इन नालों में क्या रखा है। और प्यार करना है तो वतन से करो, इन लड़कियों में क्या रखा है। ज्यादा सुनो। वो जिंदगी ही क्या, वो जिंदगी ही क्या जिसमें देशभक्ति ना हो, वो जिंदगी ही क्या जिसमें देशभक्ति ना हो, और वो मौत ही क्या जो तिरंगे में लिपटी ना हो। अब ये सुनिए, जब देश प्रेम का नशा चढ़ता है, जब देश प्रेम का नशा चढ़ता है, तभी तो खुदगर्जी का नशा उतरता है। और मेरे भाइयों, तभी तो कोई भगत सिंह तो कोई राजगुरु कहलाता है। अब ये सुनो, इश्क तो करता है हर कोई, इश्क तो करता है हर कोई, महबूब पर मरता है हर कोई। इश्क तो करता है हर कोई, महबूब पर मरता है हर कोई। कभी वतन से भी इश्क करके देखो, तुम पर मरेगा भी हर कोई। अब ये सुनो, ऐ जिंदगी, ऐ जिंदगी जब तुझको समझा तो मौत क्या चीज़ है। ऐ जिंदगी जब तुझको समझा तो ये मौत क्या चीज़ है। ऐ वतन अब तू ही बता, तुझसे बड़ी क्या जिंदगानी है। अब ये सुनो, आओ झुककर सलाम करे उन्हें, आओ झुककर सलाम करे उन्हें, जिनके हिस्से में ये मुकाम आया है। कितने खुश नसीब होते हैं वो लोग, कितने खुश नसीब होते हैं लोग, जिनका खून वतन के काम आता है। थैंक यू। गजानन पाटील ना जान आणली सगळे जरा हिंदी भाषिक होते ते मराठी करून थोडेसे इकडे तिकडे बघत होते, परंतु तुझ्या शेरशारीने मजा आली थोडी, खूप छान. आणि तसंच इथे मराठी भाषिकसुद्धा आहेत, हिंदी भाषिकसुद्धा आहेत. मी स्वतः मराठीमध्ये स्पीच देतो आहे, त्यामुळे थोडंसं हिंदी भाषिक असतात, त्यांना काही शब्द डोक्यावरून पण जातात, असे पण असतात, काही संपूर्ण समजणारे सुद्धा असतात. एनिवे, पण तुझ्या शेरोशायरीने थोडीशी मजा आली वेगळी. आता आपण स्पीच कॉम्पिटिशनमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशनसुद्धा ॲड करतो आहे. म्हणजे 2-4 आपण स्पीच कॉम्पिटिशनचे स्पर्धक झाल्यानंतर सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना आपण इथे प्राधान्य देऊया, जेणेकरून थोडंसं आपल्या कार्यक्रमामध्ये वैविध्य येईल. आणि मेन हा स्पीच कॉम्पिटिशनचा उद्देशच हा असतो की आपल्याला सुद्धा एक POT विषय असतो. POTमध्ये कसं लोकांसमोर बोलायचं, कुठच्या स्टेजवर जाऊन बोलायचं, आणि स्टेजवर बोलताना जे आपल्याला धारिष्ठ्य यायला पाहिजे, जो कॉन्फिडन्स यायला पाहिजे, तो आपल्याला याच अशा स्पर्धांमधून मिळत असतो. म्हणून मुलांनी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यायला पाहिजे, हे मी पुन्हा एकदा आपल्याला नमूद करू इच्छितो. आणि सिंगिंग कॉम्पिटिशनमधला मी पहिला स्पर्धक इथे बोलवतो आहे, कल्याणी आठवले. भक्ति गीत प्रस्तुत कर रहा हूँ, जो भी त्रुटियां उसे क्षमा करें। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारत
जय भारती जय भारती जय भारती। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, और राधा हर एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। अलबेलों के इस धरती के त्योहार भी हैं अलबेले, कहीं दिवाली की जगमग है, कहीं है होली के मेले, कहीं है होली के मेले। जहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय हिंद जय भारत। तलवारों पे सरवार दिए, अंगारों पे जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने ये सर पे केसरी रंग लगाया है। ये मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे, ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे। आबाद रहे मेरा गाँव वहाँ जब तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस आ न सका। ओ वतना वे मेरा वतना वे, तेरा मेरा प्यार निराला है, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था। तेरी आंख गड़ी बरनम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।
हो. सुंदर सुंदर, खूप सुंदर. केसरी चित्रपटातलं बी प्राक यांनी गायलेलं हे गाणं दर्शक यांनी सुंदर आपल्यासमोर सादर केलं. ॲक्च्युली थोडंसं केबल जास्त मोठी असती तर तुम्हाला प्रत्यक्ष बघायला. माननीय निदेशक महोदय एवं समस्त सम्मानित अध्यापकगण एवं हमारे प्यारे मित्रों, जैसा कि हम सभी जानते हैं कि हम सब यहाँ आज़ादी का 75वां अमृत महोत्सव मनाने के उपस्थित हुए हैं। इस संबंध में मैं आप सबके सामने अपने विचार प्रस्तुत कर रहा हूँ। कोई त्रुटि हो तो क्षमा करें। आज़ादी का ये अमृत महोत्सव एक ऐसा पर्व होना चाहिए जिसमें सनातन भारत के गौरव की झलक हो, जिसमें आधुनिक भारत की चमक भी हो। सूर्य जितना ही तेजस्वी और आकाश जितना ही विशाल हमारे भारत देश का इतिहास, ज्ञान विज्ञान और समृद्धि से सजा इतिहास, शौर्य आध्यात्म और कलाकारी से झलकता इतिहास है। अंग्रेजी हुकूमत ने देश को बेड़ियां पहनाई, तब एक हुए सब दीवाने देश के आज़ादी की अलग जगाई। लाठी ऐनक वाले ने सत्याग्रह अनोखा छेड़ा। अनगिनत बलिदानों के बाद ये देश विदेशियों ने छोड़ा। लोह पुरुष ने लोहे सा अखंड बनाया भारत। आज़ादी की नींव पर खड़ी हुई ये भव्य इमारत। तभी आज़ादी ने कहा, मैं मंजिल नहीं रहा हूं, अभी तो मैं शुरुआत हूं। आधुनिक भारत के शिल्पियों ने दिशा दिखाई। उनके एक एक कदम के साथ देश ने एक छलांग लगाई। सवेरों का देश जिसे कहते थे, वही पहले प्रयास में मंगल तक पहुंचा। मेक इन इंडिया, इन 3 शब्दों ने दुनिया में हमारा नाम किया ऊंचा। अंग्रेज कहकर गए थे, हमारे जाने के बाद देश तुम्हारा बिखर जाएगा। नहीं सोचा था उन्होंने कि भारत विश्व के सबसे लोकतंत्र के रूप में निखर जाएगा। आज भारत एक है, अखंड है और सबसे तेजी से आगे बढ़ती अर्थव्यवस्था है। वसुधैव कुटुंबकम, पूरा विश्व हमारा परिवार है। और आत्मनिर्भरता के क्षेत्र में भारत ने अपनी रफ्तार तेज कर दी है। विकास के पथ पर भारत निरंतर बढ़ता जाता, वर्षों की मेहनत से अपनी आत्म पहचान बनाता। याद कर शहादत वीरों की गर्व से ऊपर भर जाता। सहेजे अपनी संस्कृति और आजादी का अमृत महोत्सव मनाता। आइए मनाते हैं स्वतंत्रता, एकता, देश, विकास और लोकतंत्र के 75 साल। आइए इस महापर्व की तैयारी में जुट जाते हैं। आइए बनाते हैं आत्मनिर्भर भारत। आइए मनाते हैं भारत की आजादी का अमृत महोत्सव। जय हिंद, जय भारत। धन्यवाद अमित. एकदम दमदार आवाज आहे ना. त्या आवाजासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. यानंतर पुढचा स्पर्धक आहे आकाश सिंग, इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड. श्री के चरणों में नमन करता हूँ. इस प्रांगण में विराजमान सभी आदरणीय अतिथिगण, निर्देशक महोदय, उप निर्देशक महोदय एवं अनुदेशक महोदय और समस्त मेरे बड़े भाई बहनों एवं मित्रगणों को सादर प्रणाम करता हूँ. आज आज़ादी के अमृत महोत्सव का 75वां वर्षगांठ बनाया जा रहा है. मैं आकाश सिंह राजपूत राजस्थान से आपके समकक्ष स्वतंत्रता सेनानियों के जीवन चरित्रों से प्रेरित होकर चंद पंक्तियों के रूप में प्रस्तुत करने जा रहा हूँ. सीने में जुनून, आंखों में देशभक्त की चमक रखता हूँ.
सीने में जुनूं, आंखों में देशभक्त की चमक रखता हूँ। दुश्मन की सांस थम जाए, आवाज में वो दमक रखता हूँ। लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा। मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा। मुझे तन चाहिए ना धन चाहिए, मुझे तन चाहिए ना धन चाहिए, बस अमन से भरा ये वतन चाहिए। जब तक जिंदा रहूं मैं इस मातृभूमि के लिए, जब तक जिंदा रहूं इस मातृभूमि के लिए, और जब मरूं तो तिरंगा ही कफन चाहिए, और जब मरूं तो तिरंगा ही कफन चाहिए। कभी वतन के लिए सोचकर देख लेना, कभी माँ के चरण चूम के देख लेना। कितना मजा आता है मरने में यारो, कितना मजा आता है मरने में यारो। कभी मुल्क के लिए मरकर देख लेना, कभी मुल्क के लिए मरकर देख लेना। मैं भारतवर्ष का हरदम सम्मान करता हूँ, मैं भारतवर्ष का हरदम सम्मान करता हूँ। यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करता हूँ। मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, तिरंगा हो कफन बस मेरा यही अरमान रखता हूँ, बस यही अरमान रखता हूँ। जमाने भर में मिलते हैं आशिक के ही, यूं तो जमाने भर में मिलते हैं आशिक के ही, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। नोटों में भी लिपट कर सोने से सिमटने मरे शासक कही, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। हम अपने खून से लिखे कहानी है वतन मेरे, हम अपने खून से लिखे कहानी है वतन मेरे। करे कुर्बान हंसकर ये जवानी है वतन मेरे, करे कुर्बान हंसकर ये जवानी है वतन मेरे। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। स्वतंत्रता सेनानी अमर रहे, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बस मैं अपनी वाणी को विराम देना चाहता हूँ। धन्यवाद। धन्यवाद आकाशाला गवसणी घालणारा आवाज सुंदर अगदी. मला वाटतं अजून 5 मिनिटं असेल तर गाजवलंच असतं त्यांनी पूर्ण मैदान. सिंगिंग कॉम्पिटिशनमधला पुढचा स्पर्धक आहे नरेश कुमार, CSA ट्रेड. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत, महाराष्ट्र भूमीत आपण या अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलो सर्व गुरुजन वर्ग, आदरणीय व्यासपीठ आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला नमस्कार करतो. मी मशिनिस्ट या ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण घेऊन CITS करण्यासाठी येथे प्रवेश घेतलेला. या कार्यक्रमात आपण आज या दिवशी या कार्यक्रमाद्वारे देशाचे स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करत आहोत. आपला देश हा जागतिक महासत्ता होण्याकडे आज वाटचाल करतोय. या वाटचालीत माझा हिस्सा काय असेल, माझा वाटा काय असेल, हा प्रश्न मला नेहमी पडतो आणि माझ्या सोबतच्या विद्यार्थी मित्रांनाही पडत असेल. तर या प्रश्नांचे थोडेसे जे काही मला उत्तर भेटले ते उत्तर मी आज तुमच्याशी शेअर करू इच्छितो. येणाऱ्या काळात देशाच्या प्रगतीत आपल्या इंडस्ट्रीयल सेक्टरचा म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा बराच मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे आपल्या देशासारख्या औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठी सुवर्णसंधी येणार आहे. जसे आपण आपले कोर्स संपल्यावर DRDO, इस्रो, ITI कॉलेजेस असतात, त्यावर स्पर्धा परीक्षा देऊन आपण सरकारी नोकरी मिळू शकतो. तसेच आपण प्रायव्हेट सेक्टर्समध्येही सध्याची औद्योगिक परिस्थिती बघता चांगले जॉब्स आहेत. स्किल इंडियामार्फत जे रोजगार मेळा आयोजित होतो, यातून आपल्याला एक चांगल्या रोजगार मेळामार्फत चांगल्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत की आपण प्रायव्हेट जॉब मिळवावे. सरकारच्या असे का नाही की आपण नोकरीच करायला हवी, प्रायव्हेट जॉब व्यतिरिक्तही आपल्याला बिझनेससाठीही संधी आहेत. आत्मनिर्भर भारत या भारत गव्हर्नमेंटच्या अभियानाअंतर्गत आपण स्वतःचे वर्कशॉप उघडू शकतो. त्याने आपण भारताच्या आपल्या रोजगाराला हातभार लावू शकतो. आता व्यवसाय म्हणलं की भांडवल येणार, तर
भांडवल हे कसे उत्पन्न करणार, तर भारत सरकारची प्रधानमंत्री रोजगार योजनेअंतर्गत ही योजना 2 ऑक्टोबर 1993 रोजी भारत सरकारने लागू केली. या योजनेअंतर्गत आपण 2 लाख ते 25 लाखापर्यंतचे भांडवल मिळू शकतो. तसेच आपल्या युवा उद्योजकांसाठी आपल्याला युवा उद्योजक योजना म्हणून एक योजना आहे. यातही आपण 2 लाख ते 25 लाखापर्यंतचे भांडवल निर्माण करू शकतो. आता भांडवल आलं, कल्पना आली, आता सुरू कसे करणार, तर प्रथम आपण आपल्या वर्कशॉपमध्ये गृहोपयोगी वस्तू, हाऊसहोल्ड आयटम्स, खेळाचे वस्तू, जिमचे साहित्य असे छोटे छोटे प्रोडक्ट बनवून, त्यानंतर कटर्स, गिअर्स, त्यानंतर आपण आपले मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असे साहित्य बनवून आपला व्यवसाय स्टेबल करू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी आपण थर्ड पार्टी प्रोडक्शन याचाही सहाय्य घेऊ शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की थर्ड पार्टी प्रोडक्शन म्हणजे काय. थर्ड पार्टी प्रोडक्शन म्हणजे एखादी ब्रँड कंपनी, नामांकित कंपनी, जर एखादी ब्रँड कंपनी, नामांकित कंपनी त्यांच्या आगाऊ प्रोजेक्टमुळे त्यांचे ते काम पूर्ण करू शकत नसेल, तर ते छोट्या छोट्या वर्कशॉपला ते थर्ड पार्टी प्रोडक्शन कॉन्ट्रॅक्टने ते काम विभाजून देतात. आपण सध्याच्या औद्योगिक मार्केटमध्ये लक्ष देऊन हे चांगले कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. त्यानंतर आपल्या सगळ्या जागतिक औद्योगिक साखळीत सध्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे OEM, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. यामध्ये आपण आता हे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, आपण आपली कंपनी स्वतः एक मोठा ब्रँड न बनता बऱ्याच मोठ्या ब्रँडसाठी आपण त्यांचे छोटे प्रोडक्ट तयार करून देऊ शकतो आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळते. याचा फायदा असा की आपण स्वतः मोठा ब्रँड बनत नाही, पण 7-8 मोठ्या ब्रँडला आपण आपले प्रोडक्ट देऊ शकतो आणि चांगला रोजगार, चांगले आपण ज्याला उत्पन्न म्हणतो ते प्राप्त करू शकतो. तसेच आपल्या मशिनिस्ट ट्रेडमध्ये मेंटेनन्सचाही थोडाफार डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जॉब्स आहेत. आपण थोडा एक्सपिरियन्स घेऊन ऑन कॉल मेंटेनन्स हाही सुरू करू शकतो. तसे आपण आवश्यकतेनुसार आपल्या करिअरच्या वाटा आपल्यासमोर आहेत. सुरुवात जरी थोड्यात कोटी केली का असे ना, देशाच्या प्रगतीवर हातभार लावता येईल अशी मोठ्या संधीचे सुद्धा आपण सोने करू शकतो. अशी प्रार्थना करून मी माझे मत संपवतो. या कार्यक्रमात मला अशा विद्वान व्यक्तींसमोर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या व्यासपीठाचे आणि सर्व शिक्षक वृंदांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद ओंकार यांनी एका वेगळ्या विषयाला हात घातला आणि तुमच्या शिकण्यानंतरच्या संघर्षासाठी त्यांनी तुम्हाला एक वेगळी वाट दाखवली. आज आपण देशाच्या स्वातंत्र्यावर बोलतो आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही असं होणार नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंच होतं, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. हे जे त्यांचं ब्रीदवाक्य होतं, जे नंतर आपल्याला बहिष्कृत हितकारिणी यांचं आज हे ब्रीदवाक्य आहे या पाक्षिकाचं, ते खरोखरच एक वेगळं वाक्य आहे. आणि प्रत्येक म्हणजे तुम्ही आज विद्यार्थी दशेमध्ये आहात, उद्या कामगार होणार आणि कामगार झाल्यानंतर हे वाक्य खरोखरच आपल्याला अगदी डोक्यात रुजवून घ्यायला हवं. शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. ओंकारनी या विषयावर वेगळा आपल्याला विषय सांगितला. यानंतरचा पुढचा स्पर्धक आहे नागसेन रंगारी. पचहत्तरवां आज़ादी का अमृत महोत्सव में उपस्थित निदेशक, उपनिदेशक, सहायक उपनिदेशक, विभिन्न ट्रेड के अनुदेशक महोदय एवं महोदया तथा भारत के विभिन्न राज्यों से आए हुए मेरे सहपाठी को मेरा प्यार भरा नमस्कार. मैं आज उन स्वतंत्रता सेनानियों के बारे में आप लोगों को अवगत करवाने जा रहे हैं जिन्होंने स्वतंत्रता सेनानी में अपनी भूमिका को बहुत बढ़ चढ़ के दिखाया है. यूसुफ जफ़र मेहर अली का जन्म मुंबई में हुआ था. उनका जन्म 23 सितंबर 1903 को
हुआ था। वो एक समाज सुधारक ही नहीं बल्कि स्वतंत्रता सेनानी भी थे। उनकी प्रारंभिक शिक्षा बॉम्बे एवं कोलकाता से हुई। 7 सदस्य ब्रिटिश शासकों का साइमन आयोग जब भारत आया था तब इन्होंने मुंबई के बंदरगाह पर अपने सहपाठियों के साथ उनका विरोध प्रदर्शन साइमन गो बैक नारे के साथ किया था। और साइमन गो बैक नारा से अंग्रेज अंदर से हिल चुके थे। उसके बाद इन्होंने कई बार स्वतंत्रता संग्राम में कूदने के बाद 8 बार इन्हें जेल जाना पड़ा। 1942 में लाहौर जेल में रहते हुए इन्हें मुंबई का मेयर चुना गया। यूसुफ मेहर अली क्रूरता और कुरूपता के विरोधी थे, इसीलिए ये एक अच्छे समाज सुधारक कहे जाते थे। यूसुफ मेहर अली राष्ट्रीय मिलिशिया, बम्बई यूथ लीग और कांग्रेस सोशलिस्ट पार्टी के बनाने वालों में से थे। यूसुफ मेहर अली स्वतंत्रता संग्राम के दौरान उन्हें कई बार लाठियों भी खानी पड़ी। यूसुफ मेहर अली के द्वारा लिखे गए क्विट इंडिया नारा, जो भारत छोड़ो आंदोलन या अगस्त आंदोलन के नाम से जाना जाता था, इस आंदोलन को यूसुफ मेहर अली ने लिखा था, जो कि कांग्रेस महासभा में सभा की अध्यक्षता कर रहे महात्मा गांधी ने ग्वालियर टैंक मैदान बम्बई से ऐलान किया था, जिसके फलस्वरूप कांग्रेस के बड़े नेता 9 अगस्त 1942 को अंग्रेजों ने जेल में डाल दिया। भारत छोड़ो आंदोलन को जारी रखने के लिए जिन जिन युवा के कंधों पर जिम्मेवारी थी, उनमें से यूसुफ मेहर अली भी थे। भारत छोड़ो आंदोलन को धीमा नहीं पड़ने दिया गया, जिसके फलस्वरूप हमारा देश आज़ाद हो सका। 2 जुलाई 1950 को 47 वर्ष की आयु में उनकी मृत्यु हो गई, जिसके उपरांत पूरा मुंबई कुछ देर के लिए थम गया था। ऐसे क्रांतिकारी वीर एवं स्वतंत्रता सेनानी को इतिहास में लिखना चाहिए, लेकिन इतिहास में नहीं लिखा गया है। और हर जगह आज़ादी का महोत्सव, महासभा आयोजित की जाती है, जिनमें इनका नाम तक नहीं लिया जाता था। आज मैं इस महोत्सव के माध्यम से सभी सहपाठियों को आग्रह करना चाह रहे हैं कि यूसुफ मेहर अली की नाम को दबने ना दिया जाए। जय हिंद, जय भारत। युसूफ जाफर मेहर अली, बोलून बघा जरा, जिभेला बघा कसे जरा कात्रे पडत आहेत. आणि या युसूफ जाफर मेहर अली या स्वातंत्र्य सेनानींवर अमित अमन यांनी सुंदर भाष्य केलं. आणि या म्हणजे काही असे जे अनसंग हिरोज असतात त्यांच्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. या सेनानींबद्दल माहीत पडते. असं वेगळ्या राज्यांमध्ये आपण जेव्हा वेगळ्या स्पर्धा आयोजित करतो त्यावेळी त्या राज्यातले हिरो असे माहीत पडतात. यानंतर आपल्यासमोर येत आहेत अमित कुमार फिटर ट्रेड. आदरणीय अतिथिगण और शिक्षकगण, सभी को मेरा नमस्कार. मैं आप लोगों को एक देशभक्ति गीत सुनाना चाहूँगा. कोई त्रुटि हो तो प्लीज़ क्षमा करना. हो मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन, शांति का, उन्नति का, प्यार का चमन. मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन, शांति का, उन्नति का, प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन. ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन, जाने मन, जाने मन, जाने मन. मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन, शांति का, उन्नति का, प्यार का चमन. इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा मन. ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन, जाने मन, जाने मन, जाने मन.
अपने इस चमन को स्वर्ग हम बनाएंगे, कोना कोना अपने देश का सजाएंगे। जश्न होगा जिंदगी का, होंगे सब मगन, होंगे सब मगन, होंगे सब मगन। इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा तन। ए वतन, ए वतन, ए वतन, जाने मन, जाने मन, जाने मन। मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन, शांति का, उन्नति का, प्यार का चमन। इसके वास्ते निसार है मेरा तन, मेरा तन। ए वतन, ए वतन, ए वतन, जाने मन, जाने मन, जाने मन। हो हे, हो भारत। गुरुजनों एवं प्यारे भाई बहनों, 75वें आज़ादी के अमृतोत्सव को सबको पावन पर्व पर आपको हार्दिक शुभकामनाएं। मैं एक जैसे अमेरिका में शिकागो में स्वामी विवेकानंद जी ने जो भाषण दिया था, उसी पे एक सॉन्ग गीत लिखा है मैंने। कोई गलती हो तो उसमें क्षमा करें। जिनके ओजस्वी वचनों से गूंजी उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूंजी हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके माते गिरी कृपाती, जिनके माते गुरु कृपाती, दैविक गुण आलोक बरा, अद्भुत प्रज्ञा प्रगटी जग में, धन्य धन्य पुण्य धरा। सत्य सनातन परम ज्ञान का, सत्य सनातन परम ज्ञान का, जो करते अभिनव चिंतन, वही प्रेरणा पुंजी हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके फौलादी बुझबलता हर संकट में सदा अटल, मर्यादित तेजस्वी जीवन सजग समर्पित हर पल। ओ दरिद्र भी नारायण जिनका, दरिद्र भी नारायण जिनका, हर धड़कन में अपनापन, वही प्रेरणा पुंजी हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। जिनके रोम रोम में करुणा समरस जन जीवन की चाह, नष्ट करे सारे वेदों को सेवा व्रत ही सच्ची राह। दरिद्र भी नारायण जिनका, दरिद्र भी नारायण जिनका, हर धड़कन में अपनापन, वही प्रेरणा पुंजी हमारे स्वामी पूज्य विवेकानंद, स्वामी पूज्य विवेकानंद। एक मिनट, महाराष्ट्र की पावन धरती से यहाँ जाने सब जानते हैं महाराणा प्रताप शिवाजी, छत्रपति शिवाजी। उसमें 2 लाइन 2 पंक्ति लिखी है, आपके ऊपर मतलब प्रस्तुत करना चाहता हूँ। उसमें कोई गलती हो तो क्षमा करें। मैं हूँ मुल्क मराठों का, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पर तोला था। हर पैरों पर आग लगी थी, हर पत्थर पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, बच्चा बच्चा बोला। चलो एक मोटिवेशन आपके सामने कुछ पंक्तियां हैं जो आपके सामने प्रस्तुत कर देता हूं। मोटिवेशन पे कि लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रहेगी देखो, उसे सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी तब जाना, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में सांस भरता है,
चढ़कर गिरना गिर कर चढ़ना आखिर उसको ना अकरता है आखिर उसको ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियाँ सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट के आता है, जा जाकर खाली हाथ लौट के आता है। मिलते नहीं है सांझ के मोती गहरे पानी में, मिलते नहीं है सांझ के मोती गहरे पानी में, और मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जय हिंद, जय भारत। धर्मराज नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर धर्मराज यांनी प्रकाश टाकला आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचंसुद्धा जे योगदान होतं, तुम्हाला मगाशी एका स्पर्धकाने सांगितलं की मी बघितलं की स्वामी आणि संन्यासी लोकांनीसुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग दिला होता। त्याचप्रमाणे हे स्वामी विवेकानंद त्यांचा जन्मदिवस जो आहे 12 जानेवारी, आपल्याला कोणाला जास्त माहीत नसेल, परंतु त्यांचा जो जन्मदिवस आहे 12 जानेवारी तो भारत सरकारतर्फे युवक दिन म्हणून साजरा केला जातो, बरोबर। यानंतर आपल्यासमोर सादर करतायत तू मेरा धरी माँ, तू तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। ला 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 ओ हो हो ला 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 ला। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है, हिंदू मुस्लिम सिख महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है, हे वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए।
हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए। धन्यवाद मनोज. कर्मा चित्रपटातलं हे गीत मगाशी साक्षीने सुद्धा गायलं होतं. मी आपल्याला विनंती करू इच्छितो, काही मागे जी मुलं बसलेली आहेत विद्यार्थिनी हळूहळू बॅगा घेऊन मागच्या मागे पसार होत आहेत. तर असं करू नका, कारण काय हा जो कार्यक्रम आहे तो तुमच्यासाठीच आयोजित केलेला आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं जीवन बहाल केलं त्यांच्या गौरवास्पद त्यांचे गुणगान ऐकण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांनी तर जीवन अर्पण केलं, तुम्हाला 2-3 तास अर्पण करता येत नाही आहे. म्हणजे किती अधिक खेदाची बाब आहे असं मला वाटतं. म्हणून कृपया कोणी जाऊ नका. हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचा हा 75वा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. म्हणजे त्या हुतात्म्यांना आपण एक वंदन करत आहोत याची थोडी जाणीव ठेवा. पुढचा स्पर्धक आहे भाऊसाहेब जाधव. अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे न रहे। ए मेरी जमी महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे। फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुँह से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। ओ ओ सरसों से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका। आबाद रहे हो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। हो वतना वे मेरे वतना वे तेरा मेरा प्यार निराला था। कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में लहरावा तेरे खेतों में। इतनी सी है दिल की आरज़ू। थैंक यू. व्हेरी गुड विशाल मला वाटतं पहिल्यांदा स्टेजवर आला त्यामुळे थोडंसं घाबरत होता, परंतु थोडं त्याला प्रोत्साहन दिलं आणि बघितलं तुम्ही मागे तो पाणी पण प्यायला होता. म्हणजे खूप थोडंसं त्याला अनकम्फर्टेबल वाटत होतं, परंतु त्याला म्हटलं बिंदास गा तू. आणि तुमचंच बघून त्याला थोडीशी स्फूर्ती आली गायची आज आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली आमच्या टीमला की मला पण गायचं आहे. म्हटलं गा तू बिंदास. आणि खरंच सुंदर त्याची जी ईर्ष्या. एवं छात्राओं को नमस्कार. मैं शुभम जगताप फिटर ट्रेड से. मैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के ऊपर कुछ बोलना चाहता हूँ. अगर कुछ गलती होती है तो माफ़ कर दीजिए मुझे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जन्म 14 अप्रैल 1891 में महू मध्य प्रदेश में हुआ. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पिताजी का नाम रामजी था और माँ का नाम भीमाबाई था.
डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पिता लश्कर में थे। शुरुआती डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का प्राइमरी एजुकेशन महाराष्ट्र के सातारा जिले में हुआ था। हायर एजुकेशन एलिस्टन कॉलेज मुंबई में हुआ। 1913 में बड़ौदा संस्थान के राजा सयाजीराव गायकवाड़ ने स्कॉलरशिप दी तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हायर एजुकेशन के लिए अमेरिका कोलंबिया विद्यापीठ में चले गए। 1915 में प्राचीन भारत व्यापार का प्रबंध विद्यापीठ में सादर किया। 1916 में हिस्टोरिकल एंड एनालिटिकल स्टडीज़ इन इंडिया पीएचडी के लिए खत लिखा। 1917 में कोलंबिया सिडनीहैम कॉलेज मुंबई में अर्थशास्त्र प्राध्यापक बन के काम किया। 1920 में शाहू महाराज के साथ मुकनायक पाक्षिक चलाया। 1920 में मानगांव परिषद में शाहू महाराज ने कह दिया दलितों को उनका एक उद्धारकर्ता भेंट मिल गया। 1920 में शाहू महाराज आर्थिक सहायता से लेकर डॉक्टर अंबेडकर लंदन को एजुकेशन के संदर्भ में चले गए। 1923 में लंदन में वकालत की पदवी ग्रहण की। 1926 से 1936 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राज्य विधिमंडल महाराष्ट्र के सदस्य भी रहे हैं। 20 मार्च 1927 में महाराष्ट्र के रायगढ़ जिले में पीने के पानी के ऊपर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 14 तले का सत्याग्रह किया। 1927 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने मनुस्मृति ग्रहण दहन किया। 1927 में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने चार अखबार चलाए। उसमें से पहला जनता, दूसरा समता, तीसरा प्रबुद्ध भारत, ये चारों चलाए। थैंक यू। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर शुभमने प्रकाशझोत टाकला आणि शुभम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची आपण 75 वर्ष साजरी करतो आहोत, अमृत महोत्सव साजरा करीत आहोत। आज या दिवशी या ज्येष्ठ प्रभावळीचं जे नाव आजच्या दिवशी खरोखरच यायला पाहिजे होतं आणि शुभमच्या जीवनावर थोडीशी माहिती सांगितली। खरोखर सुंदर नहीं लिए थे NSTI में, बट फ्रॉम दिस टाइम ऑनवर्ड्स आपको एजुकेशन के साथ साथ एंटरटेनमेंट के भी जितना हो सकता है हम लोग प्रोवाइड करेंगे। जैसे अभी जोशी जी ने एक प्रपोज़ल दिया कि हम इंस्टीट्यूट जब स्टार्ट पहली बार हुई थी मार्च में, तो उसको भी एक सेलिब्रेट करके उसका भी एक एनुअल फंक्शन रखेंगे। सो मैं आपको आज ही वो अश्योर करता हूँ कि मार्च महीने में वो एक बड़ा फंक्शन हम लोग कंडक्ट करेंगे। मेरा थोड़ा आवाज़ का आई गेस प्रॉब्लम हो गया है, मैं आज ही दिल्ली से लौटा हूँ तो वहाँ की ठंडी के कारण थोड़ा प्रॉब्लम हो गया आवाज़ का। बाकी आप सबका आज का रिस्पांस देखा मैंने, इट वाज वेरी डिफ़िकल्ट टू जज बिटवीन द पीपल कि कौन अच्छा गा रहा है, कौन अच्छा स्पीच दे रहा है, बट स्टिल हमने आपस में डिस्कस करके आपको अच्छे अच्छे पॉइंट्स दिए। अगर आप उसमें सपोज इफ़ यू डोंट गेट सिलेक्टेड यू विल बी गेटिंग मोर अपॉर्चुनिटीज़ इन फ्यूचर। जैसे शिव जयंती आएगी और 1-2 एनुअल फंक्शंस भी हम लोग करेंगे, जिसमें आप फिर से अगेन आप अच्छे से तैयारी करके उसमें अच्छे से पार्टिसिपेशन कर लीजिए। ओके देन आई विल सी यू अगेन इन द ट्रेड्स बिकॉज आवाज़ के कारण अभी ज़्यादा नहीं बोल पाऊँ। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। धन्यवाद पाटील सर। पाटील सरांनी आपल्याला ॲश्युरन्स दिलेला आहे की इन्स्टिट्यूट डे यावर्षी साजरा होणार। तुम्ही खरोखरच लकी आहात की गेले 4 वर्ष ॲन्युअल डे आम्ही साजरा केलेला नाही आहे आणि मला वाटतं तुमची फर्स्ट बॅच असेल 4 वर्षांनी की ॲन्युअल डे साजरा होत आहे। यामध्ये एंटरटेनमेंट कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायला मिळणार आहे, त्यामध्ये तुमच्या कला दाखवायला मिळणार आहेत, स्टेजवर तुम्हाला काहीतरी प्रोग्राम करायला मिळणार आहेत आणि आज सरांनी जसं सांगितलं की आजची ही कॉम्पिटिशनच आहे, ह्याच्यात फक्त 3 बक्षिसं आम्ही काढणार आहोत। 3 बक्षिसांव्यतिरिक्त
चौथ्याचं सुद्धा खूप चांगलं झालं असेल, पण कुठेतरी एक पॉईंटने तो मागे पडला असेल तर तुम्ही नाराज होऊ नका. अजूनही बऱ्याचशा स्पर्धा शिल्लक आहेत. जसं सरांनी सांगितलं, शिवजयंती आहे, आंबेडकर जयंती आणि ॲन्युअल डे आहे. या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी व्हायला मिळणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे बक्षीस मिळालं म्हणून नाराज होऊ नका, परंतु त्याच उत्साहाने त्याच जोमाने पुढच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या या स्टाफचं खूप सहकार्य लाभलं. त्या सर्व स्टाफ म्हणजे मी आता त्यांची नावं घेऊ शकत नाही, ज्ञात अज्ञात ज्या व्यक्ती आहेत आणि माझे सहकारी आहेत, आमचे अधिकारी वर्ग इथे आहेत. बऱ्याच जणांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं. म्हणजे मी जिथून बोलतोय त्या अगदी या स्टेजपासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु त्याआधी एक सुंदर असं देशभक्तीपर गीत आपल्याला आपला एक आवडता गायक दर्शक आपल्यासमोर सादर करणार आहे. ते ऐकून त्याची मजा घेऊन त्याचं एन्जॉयमेंट करतच गुणगुणत ते गाणं आपण हॉस्टेलला परत जायचं आहे. दर्शक तेरा रंग था मैं तो पीजा तेरा रंग था मैं तो जिया तेरे ढंग से मैं तो तू ही था मौला तू ही मौला मेरे ले ले मेरी जान मौला मेरे ले ले मेरी जान तेरे संग खेली होली तेरे संग की दिवाली तेरे अंगनों की छाया तेरे संग सावन आया फिर तू चाहे नजरे चाहे चुरा ले लौट के आएगा शर्त लगा ले तीजा तेरा रंग था मैं तो तीजा तेरा रंग था मैं तो जिया तेरे ढंग से मैं तो तू ही था मौला तू ही मौला मेरे ले मेरी जान मौला मेरे ले मेरी जान. थँक्यू सो मच. शुभेच्छा पाठवल्या होत्या आणि त्यांच्या अनुपस्थित आम्ही हा कार्यक्रम करतोय, कारण त्यांनीच आम्हाला परवानगी दिली होती या कार्यक्रमासाठी. त्यामुळे साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा खरंच मनापासून खूप खूप आभार मानतोय, कारण यावर्षी या साहेबांमुळे असे काही आपल्याला कार्यक्रम करायला मिळाले. त्यांचं खरोखरच मनापासून मी धन्यवाद करतो. तुमच्यातर्फे सुद्धा त्यांचा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.